वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता आम्ही शाळेत चाललो आहे, शाळेत सोडायला चालले तिला. खूप लेट झालं आहे, त्यामुळे आता पटापट शाळेसाठी निघतो आहे. भेटूया पुन्हा. नीट बोल. बाय बाय. आम्ही स्कूलमध्ये जातो. कशी कर कशी कर. आता आम्ही शाळेतून पण जाऊन आलो. जाताना आठवत नाही मी ब्लॉग एंड केला होता, सॉरी मी सुरुवात केली होती की नाही ब्लॉगची. पण आम्ही लोक आत्ता आलो. मग मी आता पटकन आल्या कुकर लावून घेतला पहिला. कुकर आणि थोडंसं भाजी बिजीची तयारी केली मी. थोडंफार केलं, थोडंफार जे होतं तेच खाणार आहे. आणि आता आधीचं होतं, रात्रीचं ॲक्च्युली होतं. आमच्याकडे व्हेज असेल ना तर व्हेज उरतं. तर व्हेज रात्रीचं थोडंफार होतं, तर ते आहे. तर ते थोडं संपवायला पाहिजे. तर आता आम्ही जेवायचं आहे. आता जेवते आता मी. आणि इलूला पण जेवण भरवते, बेबोला पण जेवण देते. आता जेवते थोडंसं. आणि खूप थकल्यासारखं वाटतं, कारण की कसं रात्रीचं झोप माझी होतच नाही आहे. गेले कितीतरी दिवसांपासून झोप होत नाही आहे. तर प्रयत्न करते दुपारी झोपण्याचा, पण काय असतं काय ना ते दिसतं ना, काम नाही, टाईम होऊन जातो. आणि मग एकदा 4 वाजून गेले ना की माझं मग इच्छा होत नाही झोपायची. कारण की एकदा झोपलं ना की मग ती जाग येत नाही आपल्याला. 4 नंतर झोपलं ना तर मला जाग ना 7च्या आसपासच येईल. तर त्याच्यामुळे मग मी 7 वाजता झोपणं चांगलं नाही वाटत मला. नंतर गिल्ट वाटतं उठल्यानंतर. म्हणून मी विचार करते की शक्यतो मी झोपली तर आता 2:30-3 वाजतापर्यंत झोपेन. आणि त्यानंतर नाहीतर मी 4 नंतर झोपत नाही अजिबात. मुलगी झोपते माझी, ते बाजूला मी असते पडलेली, पण झोप नाही लागत मला. तर आता मी जेवून घेतो पहिल्यांदा, नंतर बोलूया परत तुझ्याशी. बाय. आज जेवण बनवलं नाही, खिचडी बनवली गुन्नूला. आता खिचडी खाल्ली आणि मसाला पावभाजी फ्राय अजिबात माझ्या मागे यायचं नाही. आई
ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता ही मराठी वाट. जशी जगाला पावणारी हातावर काय आहे बघ? काय आहे? पीरियड में स्किन डिस्कम्फर्ट अब नहीं. न्यू सोफी एंटीबैक्टीरिया. इसका 6 लेयर डिकॉक्शन. कसं आहे? ड्राई एंड हाइजीनिक. कीप स्किन ड्राई एंड मला थँक्यू बोलली. सोफी एंटीबैक्टीरिया. पौष्टिक पिठाला जेव्हा मिळते मॅगी, हा ना, असावं ना. तेव्हा प्रत्येक घासाला काहीतरी कमाल तर होणारच. इतकंच तिखट झणझणीत आहे तरी खातीये. फक्त व्हिडिओ चालू आहे म्हणून. एक नंबर टेस्ट होती. छान होतं. तिखट होतं का गोड होतं? गोड होतं. तर झुटा ए झुट्टी बेबी. आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते. आणि तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. आणि भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.